करीमल्लीच्या गावात ती घंटा सलग 3 वेळा वाजली. आवाजाचा सर्वात भयानक भाग असा होता की ती घंटा गावात नव्हती. ती खाणीच्या खाली होती, जमिनीच्या इतक्या खोलीवर, जेथे काही तासांपूर्वी मनी, राघव आणि बाकीचे लोक एक पूर्ण शहर पाहून आले होते. आणि आता त्या शहरातील घंटा गावापर्यंत ऐकू येत होती. सगळं गाव घराच्या दारावर, कुणी बोलत नव्हतं, कुणी हालचाल करत नव्हतं, फक्त खाणीच्या दिशेने पाहत होतं. मनीच्या घराबाहेर अजूनही आवाज येत होता. मनीने दाराकडे पाहिलं. त्याच्या हातात अजूनही तो तांब्याचा सिक्का होता. कालपर्यंत हे साधं गाव होतं. खाण होती, काम होतं, घरे होती, लोक होते. पण आता गावाच्या रस्त्यावर काळ्या मातीने मखलेले लोक उभे होते. शेकडो, कदाचित त्याहूनही जास्त. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्यापैकी एकानेही दार ठोठवलं नव्हतं, फक्त मनीच्या घराचं दार. राघवने मनीला हळू आवाजात सांगितलं, खिडकीजवळ जाऊ नकोस. मनी कुजबुजला, पण बाहेर कोण आहे ते बघायला हवं. नाही काका, जर ते माणसं असतील तर? राघवने त्याच्याकडे पाहिलं. माणसं असतील तर त्यांना आत येण्यासाठी दाराची गरज असेल? मनी गप्प झाला. बाहेर पुन्हा आवाज आला. मग शांतता. 1 मिनिटे, 2 मिनिटे, 5 मिनिटं, काहीच नाही. मनीने हळूहळू दाराजवळ जाण्याचा प्रयत्न केला. राघवने त्याचा हात पकडला. काय करतोयस? आवाज बंद झाला. म्हणून बघतो, मनी म्हणाला. राघवचा आवाज यावेळी कठोर होता. दार उघडायचं नाही. मनी थांबला. पण तेवढ्यात घराच्या मागच्या बाजूने आवाज आला. दोघेही थिजले. राघवने टॉर्च घेतली. मागे कोणीतरी आहे. मनीने हळू आवाजात विचारले, कुत्रा असेल? राघव म्हणाला, कुत्रा भिंतीवरून आत येत नाही. मनीने मागे पाहिले. त्याच्या घरच्या मागची खिडकी हळूहळू हलत होती. कोणीतरी बाहेरून तिला हलवत होतं. 1दा 2दा, मग एक काळं बोट दिसलं. मनीच्या तोंडातून आवाजच निघाला नाही. ते बोट खिडकीच्या काचेवरून हळूहळू खाली सरकलं. काळी माती काचेवर लागली. मग दुसरं बोट, मग तिसरं. राघवने मनीला मागे ओढलं. मागे खिडकीबाहेर एक चेहरा आला. मनीने फक्त 1 सेकंद पाहिला. चेहरा वृद्ध होता. डोळे खोल गेलेले, ओठ काळे, केस पूर्ण मातीने माखलेले, पण चेहरा ओळखीचा होता. मनीने डोळे मोठे केले होते. काका? राघव म्हणाला. काय? मनीचा आवाज फुटला. त्याने खिडकीकडे बोट दाखवलं. हे तुमचे वडील आहेत. राघव जागेवर थिजला. त्या चेहऱ्याने हळूहळू डोळे उघडले आणि काचेपलीकडून तो हसला. राघव मागे सरकला. नाही, मनीने विचारले. तुम्ही त्यांना ओळखता? राघवच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या वडिलांच्या डाव्या गालावर जन्मखून होती. मनीने खिडकीकडे पाहिलं. याच्याही आहे. राघवने मान हलवली. नाही. काय? ती जन्मखून नव्हती. मनी गोंधळला. राघवने कुजबुजत सांगितले, ती जखम होती. कशी? त्या रात्री. राघव थांबला. त्या रात्री ती जखम त्यांना झाली होती. कुठे? याच खाणीत. मनी काही बोलणार तेवढ्यात खिडकीच्या बाहेरचा चेहरा गायब झाला. दोघे काही क्षण तिथेच उभे होते. मग बाहेरून हळू आवाज आला. राघव. राघवने डोळे बंद केले. राघव. यावेळी आवाज अगदी जवळून आला. जणू कोणीतरी घराच्या आतूनच बोलत होतं. मनीने टॉर्च फिरवली. कुणीच नव्हतं. राघवने त्याला धरून ठेवले. काय? तो तुझ्या वडिलांचा आवाज आहे? मनीने मान हलवली. हो, राघव म्हणाला. पण ते तुझे नाव घेत नाहीयेत. मनीने त्याच्याकडे पाहिलं. मग? राघवने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. ते फक्त माझं नाव घेत आहेत. म्हणजे? राघवने उत्तर दिलं नाही. तो घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या कपाटाकडे गेला. कपाट उघडलं. आतून एक जुनी लोखंडी पेटी बाहेर काढली. त्याने पेटी उघडली. आत काही जुने फोटो, एक जुना नकाशा, एक काळसर डायरी आणि एक काळा दगड. मनीने दगड पाहताच मागे पाऊल घेतलं. त्याच्यावर तेच 7 गोल. राघवने डायरी उघडली. पहिल्या पानावर तारीख होती 17 जून 2004. राघव म्हणाला, ही माझ्या वडिलांची डायरी. मनी त्याच्या शेजारी बसला. काय लिहिलंय? राघवने पहिलं पान वाचायला सुरुवात केली.
आज खाणीत एक जुनी दगडी भिंत सापडली. तो थांबला. पुढे वाच. भीतीच्या मागे पोकळी आहे. आवाज दिल्यावर आतून प्रतिध्वनी येतो. पुढचं पान. आज आम्ही भिंत फोडली. मनी शांतपणे ऐकत होता. भिंतीच्या मागे रस्ता आहे. राघवची बोटं थरथरली. रस्ता. मनी म्हणाला, म्हणजे हे सगळं आधीही सापडलं होतं. राघवने पुढचं पान उघडलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरं आहेत, पण घरामध्ये कोणी नाही. आज पहिल्यांदा घंटा ऐकली. मनीने राघवकडे पाहिलं. पुढचं पान. आमच्यातला एक माणूस गायब झाला. मनीच्या अंगावर काटा आला. कोण? राघवने नाव वाचलं. गोविंदन. पुढचं पान. गोविंदन आज परत आला. मनी म्हणाला, मग? राघव काही सेकंद गप्प राहिला. मग पुढचं पान. तो गोविंदन नव्हता. घरात शांतता पसरली. मनीने हळू आवाजात विचारला, म्हणजे? राघव पुढचं पान उघडतो. त्याने आमच्याकडे पाहिलं. तो बोलला नाही, फक्त एकच गोष्ट म्हणाला. राघवचा आवाज थांबला. काय? राघवने डायरी मनीसमोर धरली. त्या पानावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं. तुम्ही जे दार उघडलं आहे ते बंद करण्यासाठी आता एक जिवंत माणूस खाली राहायला हवा. मनीने डायरी हातातून सोडली. काका? राघव म्हणाला, माझे वडील दुसऱ्या दिवशी गायब झाले. म्हणजे त्यांनी? हो. राघवने काळा दगड उचलला. ते खाली राहिले. मनीने विचारलं, पण ते आज खिडकीबाहेर कसे? राघवने उत्तर दिलं नाही, कारण त्या क्षणी दारावर पुन्हा ठकठक झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मनी हळू आवाजात म्हणाला, यावेळी कोण आहे? राघवने डोकं हलवलं. दार उघडू नकोस. पण नाही. मग बाहेरून आवाज आला. मनी. मनीचा चेहरा पांढरा पडला. हा तोच आवाज आहे. राघवने त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणतोस? बाहेरून आवाज आला. तुझं नाव. मनीने डोळे बंद केले. पुन्हा तेच. राघव म्हणाला, उत्तर देऊ नकोस. बाहेरून आवाज आला. तुझं नाव आम्ही लिहिलंय. मनीने श्वास रोखला. कुठे? राघव ओरडला. गप. मग बाहेरून हसू. लहान मुलाचं हळूहळू वाढणारं. मग अचानक सगळं बंद. मनीने खिडकीकडे पाहिलं. बाहेर पहाट होत होती. गावातील लोक बाहेर आले होते, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. ज्या शेकडो आकृत्या काही मिनिटांपूर्वी गावाच्या दिशेने येत होत्या त्या गायब झाल्या होत्या. मनीने दार उघडण्याचा प्रयत्न केला. राघवने थांबवलं. थांब. काका, बाहेर कोणीच नाही. तरीही थांब. मग नारायणचा आवाज बाहेरून आला. राघव. राघव. राघव दाराजवळ गेला. नारायण काका, दार उघड. राघवने दार उघडलं. नारायण धापा टाकत उभा होता. त्याच्या हातात एक जुनी कापडी पिशवी. तो घरात आला. दार बंद केला आणि काही क्षण श्वास घेत राहिला. राघवने विचारलं, तुम्ही मला सगळं सांगणार आहात? नारायण म्हणाला, हो, आत्ताच. हो. मनीने विचारलं, खाली काय आहे? नारायण त्याच्याकडे पाहू लागला. त्याने मनीच्या हाताकडे पाहिलं. मनीच्या हातातल्या तांब्याचा सिक्का. नारायणचा चेहरा बदलला. हा तुला कुठे मिळाला? मनीने सांगितलं. नारायणने तो सिक्का हातात घेतला. त्याने त्याच्या मागची तारीख पाहिली. त्याचे हात थरथरले. काय झालं? नारायण म्हणाला, हा सिक्का कोणाला मिळाला होता माहिती आहे? कोणाला? तुझ्या वडिलांना. राघव थिजला. माझ्या वडिलांना? नारायणने मान हलवली. 22 वर्षापूर्वी. मनी म्हणाला, पण ह्या सिक्क्यावर उद्याची तारीख आहे. नारायणने त्याच्याकडे पाहिले. म्हणूनच आपण अडचणीत आहोत का? नारायणने सिक्का परत दिला. कारण त्या लोकांचे जग तो थांबला. या वेळेप्रमाणे चालत नाही. मनीला काहीच समजलं नाही. नारायण पुढे म्हणाला, जिथे काल, आज आणि उद्या तो थांबला. सगळंच एकाच वेळी घडतं. घरात काही क्षण शांतता. मनी म्हणाला, म्हणजे? नारायण म्हणाला, तू तिथे जे पाहिलंस, हो, ते सगळं झालेलं असू शकतं आणि अजून होणारही असू शकतं. मनीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. म्हणजे काय? माझं काय? नारायणने त्याच्याकडे पाहिलं. तुझं नाव तिथे लिहिलं गेलंय. कुठे? नारायणने पिशवी उघडली. त्यातून एक जुना दगडी तुकडा बाहेर काढला. त्यावर अनेक नाव कोरलेली होती. मनीने टॉर्च लावली. नावे 10, 20, 30. सगळ्याच्या बाजूला वेगवेगळ्या तारखा. राघवने एका नावावर बोट ठेवले. हे माझ्या वडिलांचं. त्यांच्या नावाच्या पुढे तारीख होती 18 जून 2004. मनीने विचारलं, म्हणजे ते त्या दिवशी खाली गेले? नारायणने मान हलवली. हो. मनीने पुढची नावे पाहिली.
काही जुनी, काही खूप जुनी. मग अचानक त्याला एक ओळ दिसली. तारीख 30 जुलै 2026. मनी थिजला. काका, नारायण म्हणाला. काय? मनीने दगड त्याच्याकडे गेला. आजची तारीख. नारायणने पाहिलं. त्या ओळीसमोर नाव नव्हतं, फक्त रिकामी जागा. मनीने विचारले, इथे नाव का नाही? नारायणने त्याच्याकडे पाहिले. कारण अजून ते लिहिलं गेलेलं नाही. मनी म्हणाला, मग कोणाचं नाव लिहिणार? नारायणने उत्तर दिले नाही. राघव म्हणाला, माझं. नारायणने डोकं हलवलं. नाही. मग कोणाचे? नारायणने मनीच्या हाताकडे पाहिलं. तुझं. मनी मागे सरकला. पण माझं नाव नाही. नारायण म्हणाला, अजून नाही. तेवढ्यात बाहेरून जोरात किंकाळी आली. एक स्त्री. सगळे घराबाहेर धावले. गावाच्या विहिरीजवळ एक बाई उभी होती. ती रडत होती. तिचा मुलगा तिच्या जवळ नव्हता. माझा मुलगा, ती ओरडत होती. माझा मुलगा कुठे आहे? लोक धावून आले. मनीने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, तो माझ्यासोबत होता. कुठे? इथेच. तिने विहिरीकडे बोट दाखवलं. सगळ्यांनी विहिरीत पाहिलं. पाणी काळं होतं. नारायणने तिला मागे ओढलं. कुणीही विहिरीजवळ जाऊ नका. मनीने विचारलं, मुलगा कुठे गेला? बाई रडत म्हणाली, तो विहिरीत पाहत होता. मग? त्याने अचानक सांगितलं. ती थांबली. काय? आई, खाली लोक आहेत. मनीच्या पोटात गोळा आला. मग? मी त्याला मागे ओढले. हो, पण त्याने माझ्याकडे पाहिलं. ती रडू लागली. तो म्हणाला, आई, तुझ्या मागे आजोबा उभे आहे. सगळे शांत. मनीने आजूबाजूला पाहिलं. कुणीच नव्हतं. मग विहिरीतून आवाज आला, छप्पा. सगळे मागे हटले. पाण्याच्या काळ्या पृष्ठभागावर एक चेहरा दिसला, मुलाचा. बाई किंचाळली, माझा मुलगा. ती विहिरीकडे धावली. नारायणने तिला पकडलं. नाही. पाण्यातला चेहरा असला. मग हळूहळू खाली गेला. आणि त्या क्षणी गावाच्या दुसऱ्या टोकाला एक मुलगा दिसला. तो रस्त्यावर उभा होता. तोच मुलगा ज्याचा शोध सगळे घेत होते. त्याची आई त्याच्याकडे धावली. बाळा. मुलगा शांतपणे तिच्याकडे पाहत होता. ती त्याला मिठी मारणार तेवढ्यातच मनीने पाहिले. मुलाच्या पायाखाली माती नव्हती. त्याचे पाय जमिनीपासून थोडे वर होते. मनी ओरडला, थांबा. आई थांबली. मुलगा हळूहळू तिच्याकडे पाहून हसला. मग त्याने मान वाकवली. आई. ती म्हणाली, काय? मुलगा म्हणाला, तू मला वर का आणलंस? आईचा चेहरा पांढरा झाला. मुलाच्या पायाखाली सावली हळूहळू लांब झाली. ती सावली मुलाच्या शरीरापेक्षा मोठी होती. आणि मग मुलगा अचानक जमिनीवर कोसळला. लोक त्याच्याकडे धावले. तो बेशुद्ध होता, जिवंत, पण त्याच्या हातावर काळ्या मातीने एक चिन्ह काढलेलं होतं. 7 गोल. नारायणने ते पाहिलं. सुरुवात झाली. राघव म्हणाला, कशाची? नारायण म्हणाला, परत येण्याची. त्याच दिवशी गावातील लोकांनी खाणीचा रस्ता बंद केला. कोणीही तिकडे जाणार नाही. पण समस्या अशी होती, खाणीत जाण्याची गरज आता कोणालाच नव्हती. कारण काहीतरी खाणीतून गावात येत होतं. दुपारी एका घराच्या अंगणात काळ्या मातीचे ठसे सापडले. मग दुसऱ्या घरात, मग मंदिराच्या पायऱ्यांवर. प्रत्येक चिन्हाची दिशा एकच, गावाचा मध्यभागात. मनीच्या घराकडे. मनीने ते पाहिलं. हे माझ्या घराकडे का येत आहेत? नारायण म्हणाला, कारण ते तुला शोधतायत. मी काय केलं? तू काही नाही केलंस. मग? नारायणने त्याच्याकडे पाहिलं. तू खाली गेलास. मनी म्हणाला, आम्ही सगळे गेलो. नारायण म्हणाला, पण शहराने तुला पाहिलं. राघवने विचारलं, मला का नाही? नारायण काहीच बोलला नाही. मनीला अचानक काही आठवलं. काका. काय? त्या शहरात मला माझाच चेहरा दिसला. नारायणने त्याच्याकडे पाहिलं. कुठे? कॅमेरात. काय म्हणतोस? मनीने सगळं सांगितलं. नारायण काही काळ स्तब्ध राहिला. मग त्याने राघवकडे पाहिलं. आपण चुकीचा माणूस खाली घेऊन गेलो. राघव म्हणाला, म्हणजे? नारायण म्हणाला, ज्याला ते शोधत होते त्याने मनीकडे पाहिलं. तो तू आहेस. संध्याकाळ झाली. गावात सूर्य मावळला. पण त्या दिवशी करीमल्लीमध्ये कोणीही घराबाहेर नव्हते. सगळ्या घराची दार बंद, खिडक्या बंद, दिवे बंद. मनीच्या घरात राघव, मनी आणि नारायण बसले होते. मधोमध तिडारी नकाशा आणि दगडचा तुकडा. नारायणने नकाशा उघडला. तो खाणीचा साधा नकाशा नव्हता, खालील शहराचा होता. मनीने विचारलं, तुमच्याकडे हा नकाशा आधीपासून होता? हो. मग तुम्ही आम्हाला खाली का जाऊ दिलं? नारायणने त्याच्याकडे पाहिलं. मी तुम्हाला खाली जाऊ देण्याच्या स्थितीतच नव्हतो. मग?
देवराजने पाठवलं. राघवने लगेच विचारलं, तुला सगळं माहिती आहे? नारायणने मान हलवली. हो. मनी म्हणाला, म्हणजे खाणीचा मालक मुद्दाम ब्लास्टिंग करत होता? हो. का? नारायणने नकाशावर बोट ठेवलं. शहराच्या मध्यभागी काळ्या मनोऱ्यावर. कारण त्याला हे शहर हवं आहे. राघव म्हणाला, कशासाठी? नारायण म्हणाला, इथे सोनं नाही. मग? त्यापेक्षाही मूल्यवान गोष्ट आहे. मनीने विचारलं, काय? नारायणने उत्तर दिलं नाही. त्याने डायरीचं शेवटचं पान उघडलं. पान फाटलेलं होतं. फक्त एक भाग शिल्लक होता. त्यावर लिहिलं होतं, मनोऱ्याच्या खाली जे आहे ते शहराचं कारण नाही. शहर हे फक्त त्याला बंद ठेवण्यासाठी बांधलं आहे. मनीच्या अंगावर काटा आला. म्हणजे? नारायण म्हणाला, आपण जे शहर पाहिलं तो थांबला. इथे तुरुंग आहे. राघव म्हणाला, आणि काळा मनोरा? नारायणने उत्तर दिलं, तो तुरुंग नाही. मनी म्हणाला, मग? नारायणने हळू आवाजात सांगितले, तो दरवाजा आहे. अचानक घरातील सगळे दिवे बंद झाले. मनी उठला. वीज गेली. नारायण म्हणाला, नाही, बाहेरून घंटा वाजली. मनीचा श्वास अडकला. दुसरी घंटाट. राघवने दाराकडे पाहिले. तिसरी घंटाट. नारायण लगेच नकाशा गुंडाळला. सगळे मागे. मनी म्हणाला, काय झालं? नारायणने उत्तर दिलं नाही. दारावर एक हलका ठोका. राघव म्हणाला, पुन्हा तेच? नारायणने डोकं लावलं. नाही. मग? यावेळी 3 ठोके नाहीत. सगळे शांत. बाहेरून पुन्हा आवाज. मनी मोजू लागला. 5. पुन्हा 10. राघव म्हणाला, कोणीतरी दारावर बोट आपटतंय. नारायण कुजबुजला. नाही. मग? नारायणने दाराकडे पाहिलं. ते दार उघडायला मोजतायत. मनीने विचारलं, किती? नारायण म्हणाला, 7. सगळे गप्प. पुन्हा ठक. 6वा आणि मग 7वा ठोकात. दार आतूनच जोरात हललं. मनी मागे फेकला गेला. राघवने त्याला पकडलं. दारावर काळ्या मातीची बोटे उमटली. 1, 2, 3. मग संपूर्ण दारावर हाताचे ठसे. शेकडो. जणू बाहेर शेकडो लोक उभे आहेत. नारायण ओरडला, मनी, काय? तुझ्याकडे तो सिक्का आहे? मनीने खिशात हात घातला. सिक्का नव्हता. नाही. नारायणच्या चेहऱ्यावर भीती. कुठे गेला? मनीने घरभर पाहिलं. मग त्याच्या पायाजवळ काहीतरी चमकलं. तो खाली वाकला. सिक्का जमिनीवर होता, पण आता त्यावरची तारीख बदलली होती. कालची तारीख नव्हती, उद्याचीही नव्हती. त्यावर लिहिलं होतं, 30 जुलै 2026, रात्री 11:47. मनीने घड्याळ पाहिलं. रात्री 11:43. 4च मिनिटे बाकी. मनी म्हणाला, काका. नारायणने सिक्का पाहिला. आपल्याकडे 4 मिनिटे आहेत. कशासाठी? नारायणने खिडकीकडे पाहिलं. दार उघडण्यापूर्वी तो थांबला. आपल्याला खाणीपर्यंत पोचावं लागेल. राघव म्हणाला, का? नारायणने मनीच्या हातातील सिक्क्याकडे पाहिलं. कारण 11:47 त्याचा आवाज अगदी हळू झाला. शहरातून पहिला माणूस बाहेर येणार आहे. मनीने विचारला, आणि तो कोण? नारायणने उत्तर दिलं नाही. कारण बाहेरून मनीच्या स्वतःच्या आवाजात कोणीतरी काहीतरी म्हटलं, मी. मनीच्या अंगावर काटा आला. बाहेरून पुन्हा त्याचाच आवाज आला, मी वर आलोय. राघवनने मनीचा चेहरा पाहिला. मनी काही बोलत नव्हता. बाहेरून आवाज आला, मनी, दार उघड. नारायणने मनीला मागे ओढलं. कुठल्याही परिस्थितीत दार उघडू नकोस. मनी म्हणाला, पण तो माझाच आवाज आहे. नारायण म्हणाला, म्हणूनच घड्याळ 11:45. 2 मिनिटं. बाहेरचा आवाज आता हसत होता, मनी, मला ओळखत नाहीस? आपण खाली भेटलो होतो. मनीने डोळे बंद केले. त्याला काळा मनोरा आठवला. शेकडो लोक आठवली. आणि त्या गर्दीत उभा असलेला तो स्वतः. 11:46 झाली होती. अचानक घरातील भिंतीवर काळ्या मातींची अक्षर उमटू लागली. मनीने टॉर्च लावली. भिंतीवर एक वाक्य हळूहळू लिहिलं जात होतं, पहिला आला आहे. मग दुसरं वाक्य, बाकी अजून खाली आहेत. मग तिसरं वाक्य, दरवाजा बंद करू नका. 11:47. घड्याळाने आवाज केला, टाक. त्या क्षणी बाहेरची सगळी ठकठक बंद झाली. घरात पूर्णपणे शांतता झाली. नारायणने हळू आवाजात म्हटलं, झालं. मनी म्हणाला, काय? नारायणने दाराकडे पाहिलं.
पहिला बाहेर आला. मनीने विचारलं, कुठून? नारायणने त्याच्याकडे पाहिलं. दारातून नाही. मग नारायणने जमिनीवर बोट दाखवलं. घराच्या फरशी खालून काळी माती वर येत होती. हळूहळू एक छोटी रेष, मग मोठी, मग फरशी तडकली. सगळे मागे झाले. जमिनी खालून एक हात बाहेर आला. मनी किंचाळला. तो हात पूर्णपणे काळ्या मातीने माखलेला होता. मग दुसरा, एक डोकं, एक माणूस हळूहळू जमिनी खालून बाहेर येत होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता. तो पूर्ण खाली वाकलेला होता. राघवने टॉर्च त्याच्यावर टाकली. तो माणूस हळूहळू उभा राहिला. राघवच्या हातातील टॉर्च खाली पडली, कारण तो माणूस राघवचे वडील होते. यावेळी ते खिडकी बाहेर नव्हते, ते त्यांच्या घरात होते. राघव मागे सरकला. बाबा! त्यांनी डोके वर केले. डोळे पूर्ण काळे, ओठावर काळी माती. ते राघवकडे पाहत म्हणाले, तू उशीर केलास. राघवच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही? ते म्हणाले, मी एकटाच परत आलो नाही. घराच्या बाहेरून पावलांचे आवाज सुरू झाले. 1, 2, 10, 20, शेकडो. मनीने खिडकीतून पाहिलं. गावाच्या रस्त्यावर काळ्या मातीने माखलेली माणसं उभी होती, पण यावेळी त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. कोणी वृद्ध, कोणी तरुण, कोणी स्त्रिया, कोणी मुलं, आणि प्रत्येकाच्या हातात एक तांब्याचा सिक्का. मनीने खिडकीकडे पाहताच सगळ्यांनी एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं. मग सगळ्यांनी आपापले सिक्के जमिनीवर टाकले. शेकडो सिक्क्यांचा आवाज एकाच वेळी झाला. मनी मागे सरकला. राघवच्या वडिलांनी हळू आवाजात म्हटले, ते तुला घेण्यासाठी आले आहेत. मनी विचारले, मला? का? राघवचे वडील त्याच्याकडे पाहून म्हणाले, कारण. ते थांबले. तू त्यांच्यातलाच आहेस. मनीचा चेहरा पांढरा झाला. काय? राघवने वडिलांकडे पाहिले. हे काय बोलताय? माणूस हसला. त्याला त्यांनी अजून सांगितलं नाही. काय? मनीचं नाव. तो थांबला. मनीचं नाव या शहराच्या दगडावर आधीपासून आहे. मनी मागे सरकला. खोटं. राघवचे वडील म्हणाले, तुला वाटतं तू पहिल्यांदा खाली गेलास? मनी काहीच बोलला नाही. तू तिथे आधीही गेला आहेस. मनीच्या डोळ्यासमोरून अचानक काही दृश्य चमकली. काळा मनोरा, दगडी रस्ता, मुलगा, घंटा आणि छोटं मूल. मनीला जाणवलं तो स्वतःच होता, पण ते स्वप्न नव्हतं. त्याला आठवत होतं, एक जुनी आठवण. अनेक वर्षापूर्वी मनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. नाही, राघव म्हणाला. मनी. मनी कुजबुजला. मी. तो थांबला. मी लहान असताना. राघवने विचारले, काय? मनीने जमिनीवर पाहिलं. मला एकदा ह्या खाणीच्या जवळ एक दगडी जिना दिसला होता. नारायणने डोळे मोठे केले. किती वर्षाचा होतास? 6. नारायण मागे सरकला. 6 वर्षाचा? मनी म्हणाला, मला एक मुलगा भेटला होता. राघवने विचारले, कसा? मनीने डोळे बंद केले. त्याला डोळे नव्हते. घरात पूर्ण शांतता. मनी म्हणाला, त्याने मला खाली नेलं होतं. नारायणने कपाळावर हात ठेवला. देवा. राघव म्हणाला, तुला आठवत होतं? मनी म्हणाला, नाही. आणि तो काळ्या दगडाकडे पाहत होता. आत्ताच आठवलं. राघवचे वडील हळू आवाजात म्हणाले, कारण शहर जागं झालं आहे. मनीने विचारलं, त्या दिवशी माझ्यासोबत काय झालं? राघवचे वडील त्याच्याकडे पाहून म्हणाले, तुला परत वर पाठवलं. कुणी? तुझ्या आईने. मनीच्या डोळ्यात पाणी आलं. माझी आई? हो, पण माझी आई तर म्हणायची मी त्या दिवशी जंगलात हरवलो होतो. राघवचे वडील म्हणाले, ती खोटं बोलत होती. मनीने डोकं हलवलं. का? त्यांनी उत्तर दिलं नाही. त्याऐवजी त्यांनी राघवकडे पाहिलं. तुझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. राघव म्हणाला, काय? जर मनी पुन्हा खाली आला तर त्याला परत वर येऊ देऊ नकोस. मनीचा श्वास थांबला. का? राघवचे वडील म्हणाले, कारण त्याला खाली आणण्यासाठी. अचानक त्याचा आवाज बदलला. जणू दुसऱ्या कोणाचा आवाज त्याच्या तोंडातून बाहेर होत होता. पूर्ण शहर जागं होईल. आणि तेवढ्यात गावाच्या जमिनी खालून एक प्रचंड गर्जना झाली. भिंती हलल्या, घराच्या काचा फुटल्या, लोक किंचाळली. खाणीच्या दिशेने काळा धूर आकाशात झेपावला. मनी बाहेर धावला. सगळं गाव खाणीच्या दिशेने पाहत होतं. दूर
त्या प्रचंड विवाराच्या मध्यभागी एक लाल प्रकाश वर येत होता आणि त्या प्रकाशासोबत दगडी पायऱ्या हळूहळू वर येत होत्या. जणू जमिनीखालील शहर स्वतः वर येत होतं. नारायण मणीच्या शेजारी उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मणीने विचारलं, काका? नारायण म्हणाला, आता आपल्याला गाव वाचवायचं असेल हो तर त्या शहरात परत जावंच लागेल. मणीने काळ्या विवाराकडे पाहिलं. पुन्हा? नारायण म्हणाला, पुन्हा. पण का? नारायण त्याच्याकडे पाहिलं. कारण तिथे तुझ्या जन्माचं रहस्य आहे. मणी काहीच बोलला नाही. नारायणने पुढे सांगितलं, आणि तुझ्या आईने तुझ्यापासून जे लपवलंय ते तुला तिथेच कळेल. मणीने विचारलं, माझी आई तिथे गेली होती? नारायणने उत्तर दिलं नाही. मणीने त्याचा हात पकडला. काका? नारायणने डोळे खाली केले, मग हळू आवाजात म्हणाला, मणी, तुझी आई आजही जिवंत आहे. मणीच्या डोळ्यात आश्चर्य. काय? नारायणने खाणीच्या दिशेने पाहिलं. ती वर नाही. मणीचा चेहरा बदलला. मग कुठे आहे? नारायण म्हणाला, खाली. त्या क्षणी दूर काळ्या मनोराच्या दिशेने एक स्त्रीचा आवाज संपूर्ण खाणीतून घुमला. अगदी स्पष्ट, अगदी जवळचा. मणीने आयुष्यात हजारो वेळा ऐकलेला आवाज. मणी, मणी. मणीच्या डोळ्यातून अश्रू आले. पुन्हा आवाज आला, मला घेऊन जा. मणी विवाराकडे एक पाऊल पुढे गेला. राघवने त्याला पकडलं नाही. मणी ओरडला, आई. मणी ओरडला, ती माझी आई आहे. नारायण ओरडला, थांब. मणी थांबला. नारायणच्या चेहऱ्यावर भीतीने भरलेले होते. ती तुझी आई असू शकते, तो म्हणाला, पण तिचा आवाज. तो खाणीच्या अंधाराकडे पाहत राहिला. तिथे कोणीतरी दुसरंच वापरतंय. मणीच्या चेहऱ्यावर भीती. आणि त्या क्षणी खणीच्या विवारातून एक काळा हात वर आला. मग दुसरा, मग एक चेहरा. मणीने पाहिलं. त्याचा श्वास अडकला. कारण तो चेहरा त्याच्या आईचा नव्हता. तो चेहरा मणीचाच होता. तो चेहरा वर येत होता, हळूहळू. आणि त्याच्या ओठांवर एकच वाक्य होतं, आईला वाचवायचं असेल. मणी मागे सरकला. तो चेहरा हसला, तर आधी तुला स्वतःला खाली यावं लागेल.